अरविंद सावंत यांना अटक करा, शिवसेनेकडून नागपाडा पोलिसांकडे मागणी करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाकडे ही तक्रार करण्यात येणार आहे। शायना एनसी यांच्याबद्दलच्या वक्तव्यावरून शिवसेना विरुद्ध शिवसेना हा वाद उफाळलेला आहे। महिलांच्या अवमानावरती शायना एनसी संतापल्या। ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांना त्यांनी फटकारलंय। जतमध्ये भाजप बंडखोर निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत। बंडखोरी टाळण्यामध्ये चंद्रकांत पाटील यांना अपयश आलंय। भाजपा नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांचा प्रस्ताव धुडकावलाय। गोपीचंद पडळकर यांच्या अडचणीमध्ये मात्र वाढ होण्याची शक्यता आहे। जयंत पाटील यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल झाली आहे। सांगली काँग्रेसनं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ही तक्रार केली। इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधला वाद हा चव्हाट्यावर आलाय। रिपाई आठवले गटातही बंडखोरी। कल्याण जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव हे विधानसभेच्या रिंगणात उतरलेत। महायुतीवरती नाराज होऊन अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला आहे। महायुतीच्या उमेदवारांसाठी 9 नोव्हेंबरला अमित शहा मुंबईत येणार आहेत। अमित शहांची मुंबईमध्ये पहिली जाहीर सभा होणार आहे। समरजित घाटगे यांनी कागल विधानसभा निवडणुकी संदर्भात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी निवडणुकीमध्ये आपल्याला सहकार्य करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली। जरांगे पाटील याबाबत येत्या 3 तारखेला निर्णय घेणार असल्याचं समरजित घाटगे यांना म्हटलेलं आहे। खासदार अरविंद सावंत यांच्यावर उद्धव ठाकरेंनी तात्काळ कारवाई करावी असं म्हणत आमदार प्रसाद लाड यांनी मागणी केली आहे। मुंबादेवी विधानसभा क्षेत्राच्या महायुतीच्या उमेदवार शायना एनसी यांच्याबद्दल खासदार अरविंद सावंत यांनी वापरलेल्या शब्दाचा आम्ही जाहीर निषेध करतो, प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे। अनेक ठिकाणी महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली। बंडखोरी केलेले लोक आमचेच आहेत, त्यांची समजूत काढण्यामध्ये आम्हाला नक्की यश येईल अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। शरद पवार गटाचे कागल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार समरजित घाटगे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। माझ्याकडे लक्ष ठेवा अशी विनंती त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली। त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला। गेल्या 5 वर्षांमध्ये राजकारणामध्ये काय अनुभव आलेला आहे याचा पाढाच वाचलाय। मला भिकारी हरामखोर म्हटलं गेलं, माझ्या कार्यकर्त्यांना उंदीर म्हणून हिणवलं, अशी भावूक प्रतिक्रिया समरजित घाटगे यांनी दिली। देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। घरासमोर फोर्स 1 पथकाचे कमांडो तैनात करण्यात आले आहेत। देवेंद्र फडणवीस यांना आधीच झेड+ सुरक्षा आहे, मात्र गुप्तहेर संस्थांना गेल्या काही दिवसांमध्ये मिळालेल्या सूचनांच्या आधारे त्यांच्या सुरक्षेमध्ये आणखी वाढ करण्यात आली। रश्मी शुक्ला यांच्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची रात्रीची झोपच उडालेली दिसते असं नितेश राणे यांनी म्हटलं। जर काही चूक केली नसेल, निवडणूक पारदर्शकपणे लढवत असाल तर लोकशाही पद्धतीने लढवत असाल तर मग एवढे घाबरता कशाला, असा खोचक सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संजय बनसोडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी संजय बनसोडे पोहोचले। उदगीरमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे आणि भाजप बंडखोर विश्वजित गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। बंडखोरांना थंड करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरलेत। गरज भासल्यास भाजपमधील बंडखोरांसोबत भेटून चर्चा करणार। बोरिवलीतील बंडखोर गोपाळ शेट्टींचीही फडणवीस भेट घेण्याची शक्यता आहे। मुंबईतील नेत्यांनी चर्चा केल्यानंतर ही शेट्टी बंडखोरीवरती कायम आहेत। यंदाच्या पाडव्याला अजित पवार उपस्थित राहणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आलेलं होतं, मात्र आता ह्या चर्चांना पूर्णविराम मिळालेला असून पक्ष आणि कुटुंबात फूट पडल्यानंतर आता पवारांच्या पाडव्यामध्येही फूट पडली आहे। शरद पवारांचा पाडवा गोविंद बागेत तर अजित पवारांचा पाडवा काटेवाडीमध्ये साजरा होणार आहे।
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार शायना इन्सी यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्या शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी आलेल्या होत्या। राज ठाकरेंना भेटल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला। शायना इन्सी यांनी उपस्थित पत्रकारांना एक क्लिप ऐकवत अरविंद सावंत यांच्यावर टीका केली। सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। माहीमच्या जागेसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली। सदा सरवणकर आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। माहीमच्या जागा मनसेला सोडण्याबाबत भाजप आग्रही असल्यानं रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक झाली। पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा पर्वतीत सांगली पॅटर्नचे बॅनर लागले आहेत। पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून माधुरी मिसाळ तर महाविकास आघाडीकडून अश्विनी कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्याच मतदारसंघातून काँग्रेसचे आबा बागुल उमेदवारीसाठी इच्छुक होते, परंतु त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं आबा बागुल नाराज आहेत। अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। बारामतीमध्ये लोकसभेला ताई, विधानसभेला दादा असं लोकांनी ठरवलेलं होतं। मागच्या वेळी जसं मला मताधिक्याने निवडून दिलं तसं आताही द्या। काही लोक वस्तीवरती येऊन खोटं नरेटिव्ह पसरवतील, भावनिक होऊ नका, अजित पवार यांनी मतदारांना आवाहन केलं। पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवत का नाही असं म्हणत पुन्हा काँग्रेसनं निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे। निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं होणारी लढत निश्चित झाली आहे। उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। महाड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार भरत गोगावले गाव बैठका घेत असून मतदारांची थेट भेट घेत प्रचार करतायत। महायुती सरकारनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तरुणांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना जाहीर केल्यात, मात्र तरीही एकूण मतदारसंख्येच्या केवळ 2%च 18 ते 19 वर्ष वयोगटातील मतदारांची संख्या आहे आणि ते प्रथमच या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत। त्यामुळे या निवडणुकीमध्ये नवे मतदार चमत्कार घडवणं अपेक्षित नाहीये। नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरीष गोरठेकर यांनी बंड पुकारलाय। समर्थकांची बैठक घेऊन अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय। शिरीष गोरठेकर यांच्या बंडामुळे नायगाव मतदारसंघातून काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे। निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला पक्षचिन्हासंदर्भात मोठा दिलासा दिलाय। यापुढे ट्रम्पेटला तुतारी असं भाषांतर करता येणार नसल्याचं आयोगानं स्पष्ट केलंय। निवडणुकीनंतर पहिलं अधिवेशन हे मुंबईत घेण्याची परंपरा आहे आणि यामध्ये नवीन आमदारांचा सदस्यत्वाचा शपथविधी होतो। विधानसभा अध्यक्षांची निवडणूक, राज्यपालांचे अभिभाषण होतं आणि यामुळे पहिलं अधिवेशन मुंबईत झाल्यावरती नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन कधी होणार याबाबत अद्याप निश्चित नाहीये। नरहरी झिरवळ यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। जरांगे यांच्या शहागड येथील घरी जाऊन झिरवळ यांनी जरांगे यांची भेट घेतली आणि या भेटीत झिरवळ यांनी जरांगे यांच्याबरोबरच जरांगे यांच्या वडिलांसोबत देखील गप्पा मारल्या।